नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. हॉस्पिटलमध्ये आरोही खूप रडत असते. त्यावेळी अक्षय तिला जाऊन विचारतो, काय झालं बाळा, कोण काय बोललं का, काय होतं असेल तर मला सांग, काय लागले का तुला, असं म्हणून तिला मिठी मारतो आणि घरी घेऊन जातो. घरी गेल्यानंतर अक्षय अरूला चेअरवर बसवतो आणि तिला विचारतो, काय झालंय बाळा. त्यावेळी आरोही म्हणते, लाईट गेली होती ना म्हणून मी घाबरले, अंधार झाला होता तिथे म्हणून मी घाबरले होते. अक्षय म्हणतो, असं घाबरायचं नाही, काय तू माझी धीट शूरवीर मुलगी आहेस ना, आणि यापुढे भीती वाटली ना तर जोरजोरात ओरडायचं, पण घाबरायचं नाही, असं तिला समजावून सांगत असतो. दुसऱ्या दिवशी अण्णासाहेबांच्या ऑफिसमधून अक्षयला कॉल जातो. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला अण्णासाहेबांनी अर्जंटमध्ये ऑफिसमध्ये बोलवलंय. तर इकडे अक्षय अण्णांच्या ऑफिसमध्ये पोचतो आणि म्हणतो, नमस्कार, तुम्ही मला भेटायला बोलवलं. हा बसा ना, असे अण्णा म्हणतात. अण्णा विचारतात, तुमची सगळी मुलं आपल्या शाळेत शिकतात का. त्यावेळी अक्षय म्हणतो, सगळी म्हणजे सगळी नाहीत, मला एकच मुलगी आहे आणि त्या व्यतिरिक्त माझ्या सख्खा भाऊ, सख्या बहीण आणि चुलत भाऊ यांची मुलं आहेत. अशी सगळी मुलं आपल्या शाळेत शिकतात. अण्णा हो वंडरफुल असं म्हणतात. त्यावेळी अण्णा म्हणतात, या सगळ्यांची जबाबदारी तुमच्या एकट्याच्या खांद्यावर आहे. त्यावेळी अक्षय हो असं म्हणतो. अण्णासाहेब म्हणतात, म्हणून तुमच्या मुलीकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. अक्षय म्हणतो, दुर्लक्ष नाही, मी लक्ष देतो माझ्या मुलीकडे. त्यावेळी अण्णा सर म्हणतात, देवधर आयवीनं पोर आहे, तुम्ही जरी कितीही तिची काळजी घेतली ना, कितीही तिच्याकडे लक्ष दिलं तर तिला आईची ओढीव भासणारच. अक्षय म्हणतो, सॉरी सर, तिची आई, माझं कुटुंब ही सर्व माझी जबाबदारी आहे, तुम्हाला काही फरक पडायचं कारण नाही. सर म्हणतात, देवधर, फरक पडतोय म्हणून सर तुम्हाला इथे बोलवलंय. ते म्हणजे आरोहीकडून एक विचित्र प्रकार घडला. तो म्हणजे RK मॅडमला काल परीच्या वेशेत परफॉर्म करायला जात असताना आरोही आली आणि RK मॅडमला घट्ट मिठी मारून आई अशी हाक मारली. अक्षयला हे सर्व कळल्यानंतर अक्षय घरी पोचतो आणि आरू आरू अशी जोरजोरात हाक मारतो. आरू म्हणते, आले बाबा आले. अक्षय म्हणतो, मला जरा तुझ्याशी बोलायचे. आरू म्हणते, बोल ना बाबा. अक्षय विचारतो, काल काय काय झालं. त्यावेळी आरू म्हणते, अरे बाबा, अंधार झाला होता, लाईट गेली होती म्हणून मी घाबरले होते. अक्षय म्हणतो, हे बघ आरू, खरं सांग काय झालं होतं. माझ्यापासून काय लपवायचं नाही आणि खोटं बोलायचं तर नाहीच नाही. त्यावेळी अक्षय म्हणतो, मला कळलं की तू काल अनोळखी व्यक्तीला आई म्हणाली होती, हे खरं का, असं आरोहीला विचारतो. तर मित्रांनो, पुढील एपिसोडमध्ये आरोही शाळेत खेळ खेळत असते तेव्हा तिला एक मुलगी चिडवते की RK मॅडमला आई म्हणाली. तेव्हा त्या दोघांमध्ये जी जोरजोराची भांडणं होते ते पाहण्यासाठी पुढील एपिसोडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.